मी माझी कथा घेऊन येत आहे. तुझ्यात जीव रंगला भाग 15. माझं एका मुलावर प्रेम आहे. तो माझ्या आत्याचा मुलगा आहे. त्याला मी लहान असतानाच आवडत होती. तो काही बोलला नाही. मी 12वीत असेल तेव्हा तो बोलला, मला तू खूप आवडते. मी काही बोलली नाही. माझ्या आई आणि बाबांना नाही दुखवायचं आहे, पण काय करू, मी पण त्याच्या प्रेमात पडली आहे. आता तर ते 2 दिवस आले होते. त्याने बोलायला खूप प्रयत्न केला. मी काहीच बोलले नाही. जाताना पण तो माझाच विचार करत होता. मी समोर गेली नाही. त्याचे डोळे मला शोधत होते. काय करू, काहीच समजत नाही. ज्योती म्हणते, अरे चांगला आहे ना, घरी कोणाला तरी सांग. मला वाटतं राया दादा खूप चांगला आहे, त्याला सांगून बघ ना. टिया म्हणते, आत्ता नको, त्याचे दुःख खूप आहे, बघू पुढे. ज्योती म्हणते, आता ते पण आहे. बरं लेक्चर करू मग बघू. टिया म्हणते, ही अशी का निघून गेली? बोलली पण नाही, हसली पण नाही. माझं काही चुकलं आहे का? ज्योती असेल म्हणून बघितलं नसेल. विवेक विचार करत होता. लेक्चर ऑफ आहे, कॅन्टीनमध्ये बसू थोडा वेळ, जरा बरं वाटेल. तो म्हणतो, टिया पण येते, तिचं पण लेक्चर नसतं. टिया, काय झालं? माझ्यासोबत बोलली पण नाही, काही चुकलं आहे का? विवेक म्हणतो, ज्योती समोर होती म्हणून बोलले नाही. टिया म्हणते, मला वाटलंच काही झालं आहे का. विवेक म्हणतो, ते बोलत बसतात. लेक्चर सुरू होतं. निघून जातात. अजित शेतातून येतो. काही भाजी पाला आणला होता, माईला देतो. पाऊस सुरू, माईचं काम बंद असतं. अजित फ्रेश होतो. माई अजितसाठी चहा करते. अजित पण माईजवळ येऊन बसतो. राया झोपला आहे का? माई विचारतात. डोळे बंद करून पडला आहे. माई कशाला काळजी करते? तो राया आहे, सगळं छान होईल. उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ, बघू डॉक्टर काय सांगतात. त्याला शेतात काम करायचं आहे. अजित म्हणतो, त्याला कामाची सवय आहे, पडून राहणं जमत नाही. माई म्हणतात, अजित बोलेल की. त्याचा फोन वाजतो. स्वराचा असतो. हॅलो अजित दादा, आम्ही पोहोचलो. राया दादाला कळणार होती, पण तो झोपला असेल म्हणून नाही केला. स्वरा म्हणते, नीट पोचले ना? अकिरा सोडलं का? अजित म्हणतो, हो, अकिराला पण सोडलं. आता मस्त फ्रेश होतो आणि झोपते. राया दादाला बरं आहे ना? माई मामीला सांग स्वराचा फोन येऊन गेला, काळजी करेल. पोचले की नाही? अजून फोन कसा आला नाही? स्वरा म्हणते, हो आजीबाई, सांगतो. मी माईला जवळ आहे. तू गेली आता, माई माझे लाड करत आहे. अजित स्वराला चिडवत होता. अजित दादा, माई मामी फक्त माझी आहे, तुझी माई नंतर, समजलं का? लाड पण माझेच जास्त होता, तुझे आणि राया दादाचे पण होत नाहीत. 1 महिन्याने येणार आहे, तेव्हा खूप दिवस आहेत, तुला मग सांगेल. स्वरा म्हणते, बरं बाई, समजलं. मामा आराम करायला सांग. गाडी चालवून दमले असतील. नरेंद्र पण चालवली असेल का? अजित म्हणतो, त्याचं मन नाही होतं. काय माहिती कुठे लक्ष होतं. त्याने नाही चालवली. डॅड त्याला नाही बोलले, त्यांनीच चालवली. स्वरा म्हणते, बरं आराम कर, जास्त विचार करू नको. अजित म्हणतो आणि कॉल कट करतो. पोचले का? माई विचारतात. आत्ताच पोचले. गोठ्यात जाऊन येतो. तिथं शिरप्या असेल ना, दुधाचं बघून घेतो. अजित म्हणतो, बरं करून घे, आता सगळे येतील घरी. माई म्हणतात. अजित त्याच्या कामाला निघून जातो. माई पण त्याचं काम करत असतात. रायाचा फोन वाजतो. अकिराचा असतो. हॅलो अकिरा, पोचले का? राया म्हणतो, हो आत्ताच, लगेच तुम्हाला कॉल केला. अकिरा म्हणते, माझी आठवण आली का? राया म्हणतो, तुम्ही मनातून जातच नाही, आठवणचा काय प्रश्न नाही, माझ्या मनात आहे. अकिरा लाजत म्हणते, दूर गेल्यावर खूप बोलायला सुस्त आहे, जवळ असती तर. राया म्हणतो, तुमचं काहीतरीच. अकिरा म्हणते, अगं खरं तेच सांगत आहे. तुझी मारलेली मिठी अजून आठवत आहे. मी टी शर्टला घेऊन बसलो आहे, असं वाटत आहे तू जवळ आहे. राया म्हणतो, अकिराला काही बोलता येत नाही होतं. तिला खूप लाज वाटत होती. काही काय? अकिरा म्हणते, अगं खरं बोलत आहे. राया म्हणतो. ते दोघं बराच वेळ बोलतात. सजित घरी येतो. त्याच्या रूममध्ये जातो, फ्रेश होतो. आरती येतात. सजित, लग्नासाठी सुट्ट्या टाकल्या का? कामाला लागावं लागेल. आरती म्हणतात, हो टाकल्या आहे. काय तुझं आल्याबरोबर सुरू झाली?
जा जरा चहा आण, खूप डोकं दुखत आहे, सजित म्हणतो. बरं आणते. चिडचिड काय करतो, आरती म्हणतात आणि निघून जातात. मला काय होत आहे, मिनल माझ्यापासून अशी का पडत आहे? काही बोलायला घेतलं, मोम बोलवत आहे, काही काम आठवलं, असं का करत असणार? तिला मी आवडत नसेल का? आता असं करते, नंतर काय करेल? सजित विचार करत असतो. मिनल पण विचार करत असते, सजितचं काय चालू असतं? नंतर मला सुखाने जगू देणार की नाही? सतत मला चिपकलेला असेल. आता टाळत आहे, नंतर तसं करू शकणार नाही, काहीतरी सांगावं लागेल. मिनल विचार करत असते. सकाळी आवरलं आणि हॉस्पिटलला निघाले. अजित, आबा आणि राया. माईला यायचं होतं एवढं सगळे म्हणून त्या काही बोलल्या नाही. बाकी मग ते निघून गेले. सगळे राया राया करतात. लग्नाला कमी दिवस राहिले आहे, त्याचं कोणी बोलत नाही. यांना पण काही पडलं नाही आहे, ते पण काही बोलत नाही. आरती बडबड करत होत्या. त्या संजयकडे जातात. मी काय म्हणते, शॉपिंग करावी लागेल लग्नाची, तर केव्हाच जायचं? आरती म्हणतात. उद्या जाऊ, दादा बोलला. उद्या सगळं आवरून घ्यायचं. सामान अजून काही लागत असेल तर सगळं घेऊन ये. संजय म्हणतात. हो, चांगलं झालं, होईल, सगळं होईल. आरती म्हणतात. डबा आण, मला उशीर होत आहे. सजितकडे बघ, पोरगं सुधारलं आहे, गुणाचं बाळ, पुढे पण गुणाचंच राहू दे. त्या मिनलचं काही खरं नाही. संजय म्हणतात. आरती म्हणतात आणि निघून जातात. अकिरा ज्योतीच्या आणि नरेंद्रचा विचार करत होती. करू का ज्योतीला कॉल? मला जाणून घ्यायचं आहे, माझी काही मदत झाली तर. अकिरा विचार करते आणि ज्योतीला कॉल करते. ज्योती पण लगेच कॉल घेते. बोल ना अकिरा, ज्योती म्हणते. ज्योती, तू कशी आहे? अकिरा म्हणते. मी मस्त. मला काय झालं आहे? ज्योती म्हणते. माझ्यापासून तरी नको ग लपू, मला माहिती आहे तुमच्या दोघांमध्ये काहीतरी झालं आहे. तू मला सांगितलं नाही तर रायाला सांगेल. तुला चालेल का? अकिरा म्हणते. राया दादाला काही सांगू नको, मी सांगते, ज्योती म्हणते. कोणाला नाही सांगत, अकिरा म्हणते. नरेंद्रला मी आवडत होती, तो सारखा येत होता. मी लहान होते, मला जास्त काही समजत नाही होतं. आम्ही मस्ती करत, खूप बोलत. तो माझ्या प्रेमात पडला. एकदा आला तेव्हा मला बोलला, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला काहीच समजलं नाही. मी निघून गेले, कधीच त्याच्यासोबत बोलले नाही. त्याने परत विचारलं तेव्हा मी सांगितलं माझ्यासोबत बोलायचं नाही, म्हणून तो बोलत नाही. त्याला दूर ठेवता ठेवता मीच त्याच्या प्रेमात पडले. कसं झालं मला समजलं नाही. त्याला बघावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं. मी काहीच करू शकत नाही, ज्योती म्हणते. तू त्याला का सांगत नाही माझं पण प्रेम आहे? अकिरा म्हणते. कसं सांगू? घरात माहिती पडलं तर खूप वाद होतील. आई आणि बाबांना कसं सांगू? खूप साधे आहे ग, त्यांना समजलं तर त्यांचा जीव घेतील, नाही तर माझा जीव घेतील. काय करू, काहीच समजत नाही, म्हणून गुपचूप आहे. ज्योती रडत बोलत होती. बरं, रडू नको, आपण काहीतरी मार्ग काढू, अकिरा म्हणते. बघू काय होतं ते, ज्योती म्हणते. त्याला का सांगत नाही? त्याला सांगून बघ ना. त्याला काय सांगू? तो असा आहे ना, आत्ताच मला लग्न करून घेऊन जाईल. मला अजून लग्न नाही करायचं. आत्या असली तरी सासू होईल, काम जबाबदारी येईल, म्हणून त्याला काही बोलली नाही, ज्योती म्हणते. बरं, खूप पुढचा विचार करत आहे, अकिरा म्हणते. करावा लागतो, ज्योती म्हणते. बरं, काळजी घे, होईल सगळं चांगलं, अकिरा म्हणते. कॉल कट करते. मलाच काहीतरी करावं लागेल, नरेंद्रसोबत बोलावं लागेल, मग रायासोबत बोलते, अकिरा मनात विचार करत होती. मी अकिराला सांगितलं, पण ती कोणाला सांगणार नाही ना, नाहीतर माझं काही खरं नाही, ज्योती विचार करत होती. राया, अजित आणि आबा हॉस्पिटलमध्ये आले होते. ज्योतीने त्यांना पाणी आणून दिले. माईला सांगितले. माई लगेच आल्या. डॉक्टरने काय सांगितले? पाय आता चांगला आहे का? परत गोळ्या दिल्या, माई म्हणतात. माई बस, डॉक्टर बोलले माईला सांगा त्यांचा राया आता ठणठणीत आहे. आता त्याला शेतात धावायला सांगितलं तर तो जाईल, पण कसं आहे ना, त्याला आता आराम होता, मग हळूहळू चालायला सांगितलं आहे, अजित म्हणतो.
चांगलं झालं आहे ना, माई म्हणतात. फक्त धावपळ करू नका, गाडीला लवकर हात लावायचा नाही. अजित म्हणतो, माई मी आता बरा झाला आहे, उद्यापासून शेतात जाणार आहे, कोणाचंच काही ऐकणार नाही. राया अजितकडे बघून म्हणतो, तुझ्यासाठी सांगत होतो, खूप काम कर, तुला त्रास होईल, समजत नाही ना. अजित नाराज होत म्हणतो, नोटंकी जास्त होत आहे, माहिती आहे माझी काळजी तुला जास्त असते, तुझ्यासारखा भाऊ असावा, किती काळजी करशील. आता चांगला आहे, राया म्हणतो. माझ्यासारखा पण म्हण ना, विवेक म्हणतो. तुम्ही सगळे चांगले भाऊ आणि बहिणी आहे, राया म्हणतो. चला आता रूममध्ये आराम कर, अजित म्हणतो. मस्त झोप, स्वप्न बघ, जे मनात आहे ते स्वप्नात आण, विवेक रायाच्या कानात सांगतो. विवेक रायाकडून मार खातो. अजित गालातल्या गालात हसतो. अजा काय आहे, राया रागात म्हणतो. विवेक तुला खूप मारेल मी, राया म्हणतो. बस करा मस्ती, जा थोडा वेळ आराम करा, चहा घेऊन येईल, माई म्हणतात. त्यांच्या रूममध्ये जातात. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.